आई आज सुके बोंबील आणले, ओला मावरा नाही आणला. हा रे, बाजारात मावरा कमी येते म्हणून आज थपथपीत सुके बोंबील बनवते. आणि तुम्ही हे खाल्लात तर चव जिभेवर आणि आनंद मनात. थपथपीत सुके बोंबील बनवण्यासाठी आपण सुरुवातीला हे बोंबील कापून घेऊया. त्याचे दोन्ही बाजूचे कल्ले कापून घेऊया आणि शेपूट कापून 2 भाग करून घेऊया. वाटीचं प्रमाण बघितलं तर हे सुके बोंबील 1.5 वाटीच्या प्रमाणात आहेत. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे घेऊया आणि एक मोठ्या बटाट्याचं साल काढून ते बारीक बारीक कापून घेऊया. जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारची सुकी मच्छी बनवाल तेव्हा कांद्याचं प्रमाण जास्त घ्या. इकडे कोमट पाण्यामध्ये हे बोंबील 5 ते 6 मिनिटे ठेवून घ्या. 2 पाण्यात स्वच्छ धुवून एका ताटामध्ये काढून घेऊया. नंतर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया आणि त्यामध्ये चिरलेला कांदा घालूया. त्याचबरोबर 1 हिरवी मिरची आणि 5 ते 6 ठेचलेले लसूण घालूया. कांदा नरम होईपर्यंत आपण परतवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता कांदा नरम झालेला आहे. आता त्यामध्ये पाव चमचा हळद आणि 2 चमचे आमचा घरगुती कोळी मसाला घालूया. इकडे तुम्ही तुमच्या घरातला देखील मसाला घालू शकता. मसाला इकडे परतला आहे. आता त्यामध्ये हे चिरलेले बटाटे आणि सुके बोंबील घालूया. आता हे बटाटे आणि सुके बोंबील या मसाल्यामध्ये परतवून घेऊया. 2 ते 3 मिनिटे या बोंबलांना मसाला लागेपर्यंत शिजवून घेऊया. आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालूया. इथे नॉर्मल पाणी घातलं तरीसुद्धा चालेल, गरम पाण्याची गरज नाही. मस्त अशा 2 ते 3 उकळ्या काढून घेऊया. आता त्यामध्ये 1 चिरलेलं टोमॅटो घालूया. झाकण दिलं की टोमॅटो चांगलं असं शिजलं जातं. टोमॅटोसुद्धा मस्त नरम पडलेला आहे. आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्या काय मस्त असा सुगंध पसरलेला आहे. आता 2 ते 3 मिनिटे झाकण देऊन वाफ काढून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सुक्या बोंबलाचा रस्सा बनवलात तर ओली मच्छीसुद्धा विसराल, एवढं भारी लागतं हे. आणि इकडे आपला बटाटासुद्धा मस्त शिजला गेला आहे. इकडे तुम्ही एक टीप लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही सुके बोंबील गरम पाण्यात भिजत घालता ते पाणी एकदम उकळलेलं नसावं, हाताला सोसेल एवढंच कोमट असावं. आणि बोंबील पाण्यात घातल्यावर 5 ते 6 मिनिटांनी लगेचच काढून घ्या. असं जर तुम्ही केलं तर तुमचे बोंबील रश्श्यामध्ये खळणार नाहीत. आणि आपण कोमट पाण्यात का घालतो तर त्याचा उग्र वास निघून जाण्यासाठी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या मुलाला तर हे सुक्या बोंबलाचा रस्सा खूपच आवडला. तुम्ही याची रिॲक्शन बघू शकता. हे ताट नाही ना खायला चांगलं, 1 नंबर आहे.